नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण गंमत बेरीज वजाबाकीची पाहूया. तर पहा, आपल्याला इथं तीन संख्या आहेत, 35, 30 आणि 65. ह्या तीन संख्या आहेत आणि मग आपल्याला आपण काय करणार आहे, तर 35 आणि 30ची बेरीज करणार आहे. तर त्याचं उत्तर किती आलं? 5 आणि 3 आणि 3 6. त्याचं उत्तर ही तिसरी संख्या 65 आलेलं आहे. तर पहा, आपल्याला ज्यावेळेला 65, आता हे उत्तर मोठी संख्या येणार आहे, कारण दोन संख्यांची बेरीज मोठीच संख्या येणार. तर बघा, त्या मोठ्या संख्येतून कोणती एक संख्या वजा केल्यानंतर काय येणार आहे, तर दुसरी संख्या येणार आहे. म्हणजे प्रथम आपण बेरीज केली, बेरीज केल्यानंतर मोठी संख्या उत्तर आलं आणि मोठ्या संख्येतनं त्या बेरीज केलेल्या संख्येतील कोणतीही संख्या एक वजा केल्यानंतर काय येणार आहे, तर दुसरी संख्या येणार आहे. तशाच पद्धतीनं इथं पण 65 वजा 30 केल्यानंतर काय येणार आहे, 35 येणार आहे. तर इथं बेरीज आहे, 65 आहे. 65 हे जर गणित बघितलं तर 35 अधिक 30 बरोबर 65 आणि हे अधिक 30 इकडं बरोबर चिन्हाच्या इकडं आल्यानंतर काय येणार आहे, 65 वजा 30 होणार आहे. उत्तर आपोआप इथं 35 मिळणार आहे. नंतर जर आपण 30 आहे असं ठेवलं, हे अधिक 35 आहे, बरोबर चिन्हाच्या इकडं 65ला काय होणार आहे, वजा 35 होणार आहे. त्यावेळेला हे समीकरण येणार आहे. तर बेरजेमध्येच वजाबाकी दडलेली असते, ते आपण पाहू शकतो बघा. तर ही तर आहे गंमत बेरीज वजाबाकीची. तर आपण जर हे समीकरण लिहिलं, तर ह्याच्यामध्ये उत्तर आपल्याला 30 पाहिजे. त्यावेळेला काय होणार आहे, 65 आहे असं इथं बरोबर चिन्हाच्या इथं आहे 65 आणि हे 35 इथं अधिक आहे, इथं वजा होणार आहे. म्हणजे इथं वजा होणार आहे. मग हेच आपण उलटून कसं लिहू शकतो, 65 वजा 35 बरोबर 30. तर आपण एक एक्झाम्पल घेऊन सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर पहा, काय आहे, 3 अंक आहेत, 42, 26 आणि 68. हे 3 अंक आहेत. तर आपण काय करणार आहे, तर 42 अधिक 26 यांची बेरीज काय येणार आहे, तर 68 येणार आहे. यांची बेरीज 68 येणार आहे. तर काय परत हेच समीकरण आपण वजाबाकीच्या रूपात कसं मांडू शकतो, हे 68 आहे असं आहे, हे अधिक 42 आहे, इकडं आलं वजा 42, इथं वजा 42 होणार आहे. हेच आपण असं लिहू शकतो, 68 वजा 42. मग इकडं कोण राहतो, तर 26 राहतो. ते आपण परत बरोबर चिन्ह बदलून लिहू शकतो. इथं 26 आहे, ते 26 इकडं लिहिलं, 68 हे अधिक 42 आहे, इथं वजा 42 हे इथं लिहिलं. तर तशाच पद्धतीनं आपल्याला उत्तर आता 42 पाहिजे. त्यावेळेला इथं 42 आहे असं ठेवलं, हे 42 बरोबर चिन्हाच्या इकडं आहे, तर हे परत असं लिहू शकतो. नंतर 68 हे अधिक 26 आहे, बरोबर चिन्हाच्या इकडे गेलं, वजा 26 होणार आहे, ते आपण इथं लिहूया. 68 हे अधिक 26 आहे, बरोबर चिन्हाच्या इकडं वजा 26 बरोबर 42 आहे असं राहणार आहे. तर आता आपण उभ्या मांडणीत पण लिहू शकतो. पहा, तीन संख्या आहेत, 25, 23 आणि 48. तर उभ्या मांडणीत कशा पद्धतीने लिहायचं आहे, तर 48 इथं मोठी संख्या लिहिली, वजा 25, तर काय येणार आहे, तिसरी संख्या 23 येणार आहे. तर 23 अधिक 25 बरोबर 48 येणार आहे. नंतर मोठ्या संख्येतनं आपण 48मधनं 23 वजा केल्यानंतर काय येणार आहे, उत्तर इथं 25 येणार आहे. 48 वजा 23 बरोबर 25. थँक्यू.